भगा दिया सबको। आमच्या घरी कुत्र बी आहे. गौरी स्वप्न आहेच एक. 2 वर्ष झालं ते स्वप्न पूर्ण होईल रे. तर स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण आपल्या दादाच्या शेताकडे आलोत. अरे तू ड्राइवर है कि स्क्रू ड्राइवर है बेवकूफ? इतना गाड़ी घुमाने का क्या जरूरत है? उधर पार्क. तर आपल्या भावाने सक्सेसफुली गाडी चालवलेली आहे. तर आपले भाऊ आता स्कॉर्पिओ घेऊन आलेले आहेत एकदम स्पीड मध्ये. जल्दी वहां से हटो. आयो रे माँ. भगा दिया सबको. घनघोर मीटिंग चालू आहे. तो तर आज आपल्या मित्रांचं जेवण चालू आहे. जेवण म्हणजे थोडक्यात पार्टी चालू आहे. सोन्या भाऊला धोका भेटलाय. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. नहीं, मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ, तेरा मेरे से प्यार है या नहीं? आमचे मोठे भाऊ सिद्धू भैया. हॅलो. इथं तुम्ही बघू शकता किती गाय आहेत. जवळपास 7-8 गायी इथे आहेत. तिकडे काय आहेत ते 2 म्हशी. तर एवढे गाई म्हशी आमच्या दादाकडे आहेत. तर एवढ्या गाई म्हशींना जो चारा लागतोय तर ते भरपूर लागेल. तर ते इकडे पेरलाय दादानं आपल्या. चला दाखवतो तुम्हाला. ओके. तर एवढं फक्त वैरण केलेलं आहे. त्यांना एवढी वैरण ही पुरेशी आहे. इथे एवढी वैरण केलेली आहे. आणि हे जे आहे हे कुक्कुटपालनासाठी शेड बांधलेलं होतं. नंतर याला कन्वर्ट करून आता दुसरे सामान वगैरे ठेवण्यासाठी वापरतात. आणि इकडं आणखी वैरण आहे भरपूर. जवळपास भरपूर प्रमाणामध्ये 3-4 एकर मध्ये जे आहे ते वैरणीसाठी केलेलं आहे. कारण गाई म्हशी हे भरपूर प्रमाणात. तिळचं तेल लावायचं. कशाचं? तीळ तीळ. तिच्यानं हाता ते व्यवस्थित होतात का? दवा कसले झाले? अरे बापरे. ते पाय उलट्यात तसं तुमच्या हात उलट्यात का म्हणलं? तिळीचं तेल लावायचं त्याला. टीव्हीचं तीळ आपले आपण खायचे. तेल लावायचं. निलंग्यात भेटते घेऊन लावा. ते चुरचुर करते का? काहीच नाही. असं चिरा होतात का नाही? नाही काहीच नाही. उलट नाही काही नाही. हेच नमुना राहणार. असं दगडावर घासल्यावर जात नाही ती काळं पडलेलं. नाही ते चिरा आहेत त्या चिरामध्ये काळ पडले ते. आपले कपडे साबण लावलो का पांढरं पडते. आणि पाणी दिलो पाणी देता आपण ती गाळ राहते दंडाची माती ती मध्ये गेली ना असं धोंड्यानं घासलो पांढऱ्या शिपट होत्या. मग ती मधली माती निघत असेल तेव्हा पुन्हा आणि भरते ते खड्डा भरल्यानं. आणि बघ कंप्लीट 2.5 महिने होत्याच असल्या. हा ही उष्णता संपली की मग चांगली होत्यात. आता ही बोट का असे चक्र थंडीच्या दिवसात होत असते. इधर राहतो. तुझं नाव काय आहे? काय? आयान आहे. आयान बाया बाटली घे रे तिथली. पाणी पाजो थोडं भरून. ते नाही रे दादा आता ते घे. थोडं पाणी आण भरून. तर इथं कोंबडी पाणी पिवलेले. मान्य गावठी ब्लॉग टाकलो का इथे. तर आता आपण क्रिकेट साठी चाललो. क्रिकेट खेळू थोडं. काय म्हणतो हरिभाऊ? खेळायचं क्रिकेट? खेळायचं. तर हे आपले मित्र आहेत हरिभाऊ. थोडे काळे आहेत समजून घ्या. मनाने बरे आहेत. मनाने निर्मळ आहेत आमचे दोस्त. मनाने निर्मळ आहेत आमचे दोस्त. भाऊ तर मान घे बाया. गावातल्या रोडनं माझी गाडी केली कामातून. तर आता हायवेला लागलो होतो आपण. गावचा हायवे. आणि इथे शाळेमध्ये आम्ही क्रिकेट खेळतो.
असं उडी मारून जावं लागते शाळेमध्ये आमच्या. लॉक असते कारण इथं. डगरू भाऊ इज बॅक. बोला जरा माईक मध्ये बोला तुम्ही. का चालले? लय दिवसाबाद मला ब्लॉग मध्ये घेतला. धन्यवाद घेतल्याबद्दल. आता ह्या ब्लॉगला बघा व्ह्यू किती त्यात. मी नाही तर तुमच्या शोभाने ब्लॉगला मला घेणार तुम्ही. का चालले? काही नाही. व्हिडिओ बघता का आमची? बघता रोजच बघता. तर शाळेमध्ये एक युनिक क्रिएटिव्हिटी बघायला भेटते आपल्याला. तर जे सिमेंटी गट्टू उरलेले आहेत त्यांना असं डेकोरेशन केल्यात शाळेमध्ये. छान डेकोरेशन केल्यात एकदम. काढू शकता का मी रन? बिलकुल काढू शकता. ओ पहिला बॉल डिफेन्स. लागलं बे. हम विराट कोहली आएंगे बल्लेबाजी के लिए. और सीधा पहला बल्ला 4 रनों के लिए लगाते हुए. सॉरी. सम्मान देते हुए और एक और शॉट. आमच्याकडे 3 गाड्याला आउट राहते. तर आता लास्ट चान्स आहे. अंगाला लागलं तर आउट. लागू देत नाही आम्ही.